66 बिनविरोध नगरसेवकांविरोधात मनसेची हायकोर्टात धाव. मनसे नेते अविनाश जाधव आज याचिका दाखल करणार. आमच्या उमेदवाराला एकनाथ शिंदेंच्या घरी नेलं. अविनाश जाधवांनी व्हिडिओज दाखवला. पैसे देऊन नगरसेवक असे बिनविरोध निवडून आणले जात आहेत. जाधवांचा एकनाथ शिंदेंवर थेट आरोप. ठाकरे गटाचे 40 स्टार प्रचारकांची यादी घोषित. पक्षातले ज्येष्ठ नेते, खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचा यादीमध्ये समावेश. उद्धव ठाकरेंना मोठा धक्का. माजी महापौर शुभा राऊळ यांचा राजीनामा. राऊळ यांच्या हाती कमळ घेण्याची शक्यता. आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभांचा धडाका. देवेंद्र फडणवीस आज 4 जिल्ह्यांच्या दौऱ्यावरती. जालना, परभणी, नांदेड आणि पुण्यामध्ये घेणार प्रचार सभा. मुंबई बीएमसी साठी ठाकरे बंधूंची आज पहिली संयुक्त सभा. विक्रोळीमध्ये ठाकरे बंधूंची तोफ फडाडणार. नवनीत राणांच्या वक्तव्याला असदुद्दीन ओवैसींचं प्रत्युत्तर. तुम्ही 4 नाहीतर 20 मुलं जन्माला घाला. ओवैसींचा पलटवार. अमित ठाकरेंनी कसली कंबर. आज मुलुंड, विक्रोळी, भांडूप शाखांना देणार भेटी. खासदार नारायण राणेंकडून निवृत्तीचे संकेत. कधीतरी थांबायला पाहिजे. शेवटी शरीर आहे. राणेंच्या वक्तव्याची चर्चा. पाचोऱ्यात भाजप शिवसेना युती लढण्यासाठी पक्ष उरला नाही, म्हणून भाजपसोबत लढलो. आमदार किशोर पाटलांनी सांगितलं खरं कारण. वसई विरारमध्ये बवियामध्ये भूकंप. प्रभाग क्रमांक 5च्या महिलाध्यक्ष गायत्री वाघचौडे भाजपमध्ये. शेकडो कार्यकर्त्यांसह पूनम महाजनांच्या उपस्थितीमध्ये केला पक्षप्रवेश. सर्व मनपा आघाडीची दयनीय अवस्था दिसेल. निकालानंतर दिसेल की कोण साटम आणि कोण चाटम. गिरीश महाजनांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल. प्रणिती शिंदे भाजपच्या वाटेवर. प्रणितींची भाजपसाठी छुपी मदतही. सोलापुरात सुजाता आंबेडकरांचं मोठं वक्तव्य. नागपुरात भाजपचे नाराज. पक्षासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता. तिकीट कापलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकांची छुपी मोहीम. पक्षाचं काम करू नका, सभांना जाऊ नका, कार्यकर्त्यांना सूचना. फडणवीसांनी अमरावतीकरांचा अपेक्षाभंग केला. दौऱ्यासाठी भाड्यानं लोक आणली जात आहेत. अमरावतीतील दौऱ्यावर यशोमती ठाकूरांचा हल्लाबोल. बीएमसीच्या मुदत ठेवींमध्ये घट. गेल्या 4 वर्षात 92,000 कोटींवरून 80,000 कोटींवर. मूलभूत सुविधांसाठी मतदानावर सामूहिक बहिष्कार. अकोल्यामध्ये प्रभाग क्रमांक 14 मध्ये शिवणी परिसरात बॅनरबाजी. नागरिकांचा एकमतानं निर्णय. छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलांची चेंगराचेंगरी. 5,000ची साडी फक्त 599 रुपयांमध्ये मिळते. यासाठी केली खरेदीसाठी महिलांनी गर्दी. अकोल्यात असदुद्दीन ओवैसींच्या सभेमध्ये लाठीचार्ज. सभेला आलेले लोक अनियंत्रित. उडाला मोठा गोंधळ. कोणतंही नियोजन नसल्यामुळे गर्दी अनियंत्रित. 8 दिवसांमध्ये साईं चरणी तब्बल 23 कोटींचं दान. नाताळ नववर्ष उत्सवात साईं चरणी भरभरून देणगी. शीतलहरींमुळे डिसेंबर सरासरीपेक्षा थंड. राज्यामध्ये पुन्हा थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता. गुरमीत राम रहीमला पुन्हा एकदा 40 दिवसांचा पॅरोल. सध्या बलात्कार प्रकरणी राम रहीम रोहतकच्या तुरुंगात असल्याची माहिती. ऑलिम्पिक यजमानपद मिळवण्यासाठी भक्कम पावलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींची ग्वाही. बांगलादेशचे सामने भारताबाहेर. सुरक्षेच्या कारणास्तव श्रीलंकेमध्ये खेळवण्याची आयसीसीकडे विनंती.